राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। हिंगोलीमध्ये हळद कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली। या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 3 बचावले आहेत। हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला। राज्यातील 15 साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली असली तरी आजही 95 साखर कारखाने ऊस उत्पादकांचे 1432 कोटी रुपये देणे आहेत। एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 286 कोटी तर धाराशिव जिल्ह्यात 80 कोटी रुपये थकविले आहेत। शेअर मार्केटच्या आमिषातून 42,10,000 रुपयास फसलेल्या मंद्रुपच्या तरुण व्यावसायिकास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 4 महिने तपास करून ती रक्कम परत मिळवून दिली। न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी त्या तरुणास तेवढ्या रकमेचा धनादेश दिला। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत। तसेच प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र सुविधा तात्काळ करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले। कचरा संकलनाचे काम करणाऱ्या घंटागाडीवरील कामगारांनी किमान वेतनासह भविष्य निर्वाह निधी तसेच कामगार विम्याची मागणी घेऊन गुरुवारी काम बंद आंदोलन केले। यावेळी जोरदार निदर्शने केली। न्याय मिळाल्याशिवाय घंटागाड्या काढणार नाही तसेच इतरही घंटागाड्या शहरात फिरू देणार नसल्याचा इशारा संतप्त कामगारांनी दिला। बाळे वसंत विहार, बाळे गावठाण तसेच कस्तुरबा जलकुंभावरून मराठा वस्तीसह परिसरातील विविध नगरात पाणी पुरवठा 4 एप्रिलपासून एक रोटेशनसाठी 4 ऐवजी 5 दिवसाआड करण्यात येणार आहे। शहरामध्ये उन्हाळा चालू झाल्याने मुख्य स्रोतांमधून पाणी उपसा कमी होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगोला येथील सत्कार कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार शहाजी पाटील यांनी भरसभेत थोबाडीत मारून घेतली। लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना आमच्या जनतेनं निवडून दिलं नाही, पाणी अडवणाऱ्या व्यक्तीला खासदार केलं, ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे असे म्हणत शहाजी बापूंनी भरसभेत स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली। सोलापुरात पक्षांसाठी शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी 4 हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी 7 वाजल्यापासून पक्षांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासियांना 1000 जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत। सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या 1988च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्षांसाठी पाणपोई हा उपक्रम सुरू केला आहे। सन 1976 मध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी अकलूज येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। आता त्या ऐतिहासिक घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरी पुरुष व महिला कुस्ती स्पर्धा 2026 अकलूज येथे आयोजित करण्याबाबत शरद पवार यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवेदन देत मागणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आज सोलापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सोलापूर जिल्हा अग्रणी बँक सर्व बँकांच्या शाखाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या आस्थापनांमध्ये बँकेमध्ये सर्व व्यवहार मराठीमध्ये व्हावेत, ज्या त्या राज्यामध्ये तेथील भाषेमध्येच व्यवहार व्हावेत अशी मागणी करण्यात आली।